रेटिनल ब्लीडिंग, विट्रस ॲमेरस, अनियंत्रित शुगर, अनियंत्रित BP किंवा ॲक्सिडेंटल केसेस अशा स्टेजमध्ये रेटिनल ब्लीडिंग हे एक लक्षण असू शकतं. हा आजार गंभीर स्वरूपाचा आहे आणि नंतर मात्र व्हिजन ही कमी होते. अर्ली स्टेजला लेझर हे डॉक्टर लोक जे मॉडर्न सायन्स आहे ते सजेस्ट करतात किंवा अँटी व्हेजअप इंजेक्शन्स असतात ते डोळ्यामध्ये देण्याचं त्यांच्याकडे ट्रीटमेंट आहे. आणि काही स्टिरॉइड्स आहेत की जेणेकरून पोटातनं आणि डोळ्यातसुद्धा दिले जातात. पण ही सायकल काही थांबत नाही आणि टेम्पररी रिलीफ ही रुग्णाला मिळतं, पण हळूहळू नजर कमी व्हायला लागतं. अशा केसेसमध्ये आयुर्वेद हा खूप चांगल्या पद्धतीनं रुग्णाला बाहेर काढू पूर्णतः बाहेर काढू शकतो आणि वारंवार घेणारे इंजेक्शन्स आहेत डोळ्यामध्ये हे आपल्याला पूर्णतः थांबवता येतं. आतले कारणं हे आयुर्वेद मुळासकट हद्दपार करतं. याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जो आहे तो पंचकर्म उपचारामध्ये असतो. याच्यामध्ये पंचकर्मामध्ये रक्तमोक्षण, स्नेहस्वेदन, बस्ती, नेत्रधारा, नेत्रतर्पण यासारख्या उपचारांनी इंटरनल ब्लीडिंग ही आपल्याला पुढे थांबवता येते आणि व्हिजन जी कमी होणार आहे ती पूर्णतः आपल्याला पूर्णतः थांबवून वाचवता येऊ शकते. नमस्कार.